आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातील। मराठा आंदोलक सीएसएमटीला दाखल झालेले आहेत। देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्याबाहेर त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। शरद पवारांच्या सिल्वर ओक बंगल्यावर सुद्धा त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। सागर आणि सिल्वर ओक बाहेर सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं अशी त्यांची आग्रही मागणी आहे। हे दृश्य आपण पाहतोय। थोड़ा सा मागे एक मराठा जवाब दो जवाब दो मराठा अरे क्या अभी इनका लेगा है क्या अरे अनुप सर एम्बियंस चालू आहे बोलतोय तो बंद केला रे त्याला बोल हे घेते तो बघ आपण पाहतोय मराठा आंदोलक सीएसएमटी मध्ये दाखल झालेले आहेत। आमचं आंदोलन हे उद्यापासून सुरू होणार आहे आणि या आंदोलनाचा शेवट बारामतीमध्ये आम्ही करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। तसंच शरद पवार अनेकदा मुख्यमंत्री होते, मात्र त्यांनी काय केलं असा सवालही या आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केलेला आहे। तसंच तेच खरे आरक्षणाचे मारेकरी आहेत असं सुद्धा या मराठा आंदोलकांनी म्हटलेलं आहे। फडणवीसाच्या सागर बंगल्याबाहेर आंदोलनाचा इशारा सुद्धा या आंदोलकांनी दिलेला आहे। मराठा क्रांती ठोक मोर्चाचे हे आंदोलक सीएसएमटी मध्ये दाखल झालेले आहेत आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवर सिल्वर ओक आणि तसंच सागर बंगल्याबाहेर सुरक्षा सुद्धा वाढवण्यात आलेली आहे। पोलीस सतर्क झालेले आहेत। हे दोन दृश्य आपण पाहतोय। मराठा आंदोलक सीएसएमटीला दाखल झालेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, आपण पाहतोय मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत, सीएसएमटी मध्ये दाखल झालेले आहेत, काय अधिकचे अपडेट्स आहेत? मराठा आरक्षणासंदर्भात आहे ते मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात ते सागर बंगल्यावर जे आपण देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत। रमेश केरे पाटील असेल आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, ते या ठिकाणी आपण बघतोय की आक्रमक झालेले आहेत। जर आज भेट झालीच नाही तर आम्ही सागर बंगल्याच्या बाहेरच ठिय्या मांडू अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। रमेश केरे पाटील त्यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, ते सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी आहेत, ते त्या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत आक्रमक भूमिका सध्या मराठा आरक्षणासंदर्भात घेण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। याआधी उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट घेतलेली होती, त्यानंतर आता हे सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जात आहेत। भाजपची नेमकी काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी हे या ठिकाणी जात आहेत। तर दुसरीकडे उद्या या ठिकाणी वर्षा निवासस्थानाच्या बाहेर मुख्यमंत्र्यांचं जे वर्षा निवासस्थान आहे त्या ठिकाणी देखील आंदोलन करणार आहे अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी रमेश केरे पाटील यांनी मांडलेली आहे एकंदरीत। आणि याचा शेवट आहे तो शरद पवार यांच्या बारामती या निवासस्थानी केला जाणार आहे। जोपर्यंत त्यांची भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत सागर बंगल्याच्या बाहेर आहे ते ठिय्या आहे तो आम्ही मांडणार आहोत। जो आम्हाला जोपर्यंत त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस चर्चेसाठी बोलवत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अशा पद्धतीची एकंदरीत आक्रमक भूमिका ही या ठिकाणी घेतलेली। आता पाहणं महत्त्वाचं आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे तर आपण पाहतोय मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत। सर्व पक्षीयांना हे आंदोलन भारी पडेल, आमचा रोष हा महागात पडेल असं यांनी म्हटलेलं आहे।